भारतामध्ये असं एक ठिकाण आहे जेथे प्रत्येक दगड इतिहास सांगतो, जेथे कधी सोन्याचा वर्षाव व्हायचा आणि आजही त्या वैभवाची साक्ष देत उभा आहे, ते म्हणजे हम्पी. ही आहे विजयनगर साम्राज्याची राजधानी, जगातील सर्वात श्रीमंत शहरापैकी एक. 14व्या शतकात इसवी सन 1336 मध्ये हरिहर आणि बुक्का राया यांनी विजयनगर एम्पायरची स्थापना केली. यानंतर कृष्णदेवराया यांच्या काळात हे साम्राज्य आपल्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलं. पण 1565 मधील बॅटल ऑफ द टेलिकोटा नंतर हे वैभवशाली शहर उद्ध्वस्त झालं आणि आज आपण पाहतोय ते म्हणजे त्या इतिहासाचे अवशेष. चला तर आज आपण संपूर्ण हम्पी एक्सप्लोअर करणार आहोत. तर मित्रांनो, हम्पीमध्ये पोहोचल्यानंतर तुमच्या मनामध्ये एक प्रश्न नक्की येईल, तो म्हणजे हम्पी पाहायला सुरुवात करायची कुठून. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये तेही पाहणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे इथे आल्यानंतर तुम्हाला खायचंय कुठं, राहायचंय कुठं, इथं नक्की पाहायचं काय, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लोअर करणार आहोत. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण पाहूया या हम्पीमध्ये यायचं कसं. हम्पीला पोहोचण्यासाठी अनेक सोयीचे पर्याय उपलब्ध आहे. रेल्वेने येत असाल तर सर्वात जवळचं स्टेशन ते म्हणजे हॉस्पेट जंक्शन. हे हम्पीपासून अवघ्या 13 किलोमीटरवरती आहे. जर विमानाने येण्यासाठी जिंदाल विजयनगर विमानतळ हे सर्वात जवळचं पर्याय आहे. याशिवाय बेंगळुरू आणि हुबळी विमानतळावरूनही सहज येता येते. बसने प्रवास करणाऱ्यांसाठी पुणे, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद आणि गोवा येथून नियमित बस सेवा उपलब्ध आहेत. हॉस्पिटलमध्ये उतरल्यावर ऑटो, टॅक्सी किंवा स्कूटर भाड्याने घेऊन काही मिनिटातच तुम्ही हम्पीला येऊन पोहोचू शकता. चला तर आता आपण सुरुवात करू ऐतिहासिक वास्तूंच्या सफारीला. सुरुवात करूया आपल्या हम्पी सफरची सुरुवात विरूपक्ष मंदिरापासून आणि जाणून घेऊया हजारो वर्षाचा अद्भुत इतिहास. हे आहे हम्पीचं सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन विरूपाक्ष मंदिर. भगवान शिवाच्या विरूपाक्ष रूपाला समर्पित असलेले हे मंदिर 7व्या शतकापासून अखंड पूजेत आहे. विजयनगर साम्राज्याचे महान सम्राट कृष्णदेवराय यांनी या मंदिराचा भव्य विस्तार केला. सुमारे 50 मीटर उंच गोपुरम, अप्रतिम दगडी कोरीवकाम आणि पिन होल कॅमेऱ्याच्या तत्वावर दिसणारी गोपुरमाची उलटी प्रतिमा ही या मंदिराची खास वैशिष्ट्य आहेत. 1565 मध्ये हम्पी उद्ध्वस्त झाल्यानंतरही हे मंदिर आजही दिमाखात उभं आहे आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. आता आपण चाललो आहोत हम्पीमधील लक्ष्मी नरसिंह मूर्ती पाहायला. ही आहे हम्पीतील प्रसिद्ध लक्ष्मी नरसिंह मूर्ती. 1528 मध्ये सम्राट कृष्णदेवराया यांच्या काळात एका विशाल दगडातून कोरण्यात आलेली ही सुमारे 6.7 मीटर उंच एकदशमी मूर्ती आहे. मुळात भगवान नरसिंह यांच्या मांडीवर देवी लक्ष्मी विराजमान होत्या, मात्र काळाच्या ओघात त्यांचा भाग नष्ट झाला. आजही भव्य मूर्ती हम्पीच्या वैभवशाली शिल्पकलेची साक्ष देत उभी आहे. नरसिंह मंदिराच्या जवळच आहे बडवी लिंग. हे मंदिर सुद्धा खूप प्राचीन आहे. हम्पीतील प्रसिद्ध बडवे लिंग सुमारे 3 मीटर उंच असलेले शिवलिंग एका गरीब महिलेने श्रद्धेने बांधल्यामुळे याला बडवी लिंग असे नाव पडले आहे. शिवलिंग नेहमी पाण्यात बुडलेला असते, कारण त्यामध्ये सतत पाण्याचा प्रवाह राहतो. साधेपणा, श्रद्धा आणि प्राचीन स्थापत्यकलेचं हे एक सुंदर प्रतीक मानलं जातं. यानंतर आपण चाललो आहोत कृष्ण मंदिर पाहायला. हे आहे हम्पीतील भव्य कृष्ण मंदिर. इसवी सन 1513 मध्ये विजयनगरचे महान सम्राट कृष्णदेवराय यांनी ओडिशातील उदयगिरी किल्ला जिंकल्यानंतर विजयाचे प्रतीक म्हणून हे मंदिर बांधले. हे मंदिर भगवान बाळकृष्णाला समर्पित आहे आणि त्या काळी येथे बाळकृष्णाची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली होती. मंदिरासमोर एक मोठा बाजार भरत असे, जेथे व्यापारी दूरदूरवरून व्यापारासाठी येत. आज मंदिर जरी भग्न अवस्थेत असलं तरी त्यावरील अप्रतिम दगडी कोरीवकाम, उंच गोपुरमाचे अवशेष आणि विशेष प्रांगण विजयनगर साम्राज्याच्या समृद्ध वास्तुकलेचे साक्ष देत आहे. याच्या जवळच आहे कडलेकाळू गणेश मंदिर. हम्पीच्या हिमकुट टेकडीवर असलेलं कडलेकाळू गणेशाची मूर्ती ही सुमारे 15 फूट म्हणजे 4.5 मीटर उंच असून एका अखंड दगडातून कोरलेली
हम्पीतील सर्वात मोठ्या गणेश मूर्तीपैकी एक आहे. गणपतीच्या पोटाचा आकार हा हरभऱ्यासारखा म्हणजेच कडले, त्यालाच हरभरा असं म्हटलं जातं, असा दिसत असल्यामुळे मूर्तीला सुद्धा कडले काळू गणेश असं हे नाव पडलं. मंदिरातील विजयनगरकालीन दगडी खांब आणि येथून दिसणारा हम्पीचा नजारा हा पर्यटकांना विशेष आकर्षित करतो. याच मंदिराच्या बाजूला आहे दुसरा गणेश मंदिर, ज्याला सासेवी काळू गणेश मंदिर असं म्हटलं जातं. कडले काळू गणेशाच्या अगदी जवळ असलेलं सासेवी काळू गणेश मूर्ती ही एका दगडातून कोरलेली आहे. ही मूर्ती सुमारे 8 फूट उंच असून गणपतीच्या पोटाचा आकार मोहरीच्या दाण्यासारखा आहे, ज्याला ससिवी असे म्हटले जाते. या मूर्तीला सुद्धा ससिवे काळू गणेश मूर्ती म्हणले जाते. या मूर्तीच्या मागील बाजूस पार्वती माता गणपतीला मांडीवर घेतल्याचे शिल्प दिसते, जे या मूर्तीचे खास वैशिष्ट्य मानले जाते. हे दोन्ही गणपती एकमेकांपासून चालत फक्त काही मिनिटाच्या अंतरावर आहे आणि हम्पीला भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकांसाठी आवर्जून पाहण्यासारखी ही ठिकाणं आहेत. त्यानंतर आपण जाऊन पोहोचतो राणीचं स्नानगृह म्हणजेच क्वीन बाथ पाहायला, ज्याला क्वीन बाथ म्हणून ओळखलं जातं. विजयनगर साम्राज्याच्या राजघराण्यातील राण्यांसाठी हे आलिशान स्नानगृह बांधण्यात आलं होतं. बाहेरून साधं दिसणारं हे बांधकाम आतून मात्र अत्यंत सुंदर आहे. कमानी, नक्षीदार बाल्कनी आणि मध्यभागी असलेला मोठा जलकुंड यामुळे त्यांची शोभा अधिक खुलते. त्या काळात सुगंधी पाणी आणि खास जलव्यवस्थेची सोय येथे होती. विजयनगर साम्राज्याच्या वैभवशाली जीवनशैलीचं हे एक उत्कृष्ट उदाहरण मानलं जातं. आता आपण राणीचा बाथ बघितल्यानंतर आता आपण चाललो आहोत महानवमी डिब्बा आणि दगडी पुष्करणी पाहण्यासाठी. खरं तर या ठिकाणी पोहोचल्यानंतर तुम्हाला दरवाजाचे काही भाग येथे तुम्हाला पाहायला भेटेल. खरं तर दगडांच्या आडा असलेला दरवाजा पाहण्यासाठी आपल्याला खुद्द दरवाजापर्यंत जावं लागतं. तर चला जाऊया आपण. असं म्हटलं जातं की हम्पीतील महानवमी डिब्बा हा विजयनगर साम्राज्याच्या राजांचा भव्य दगडी मंच आहे. यालाच अनेक पर्यटक राजांचा किल्ला असेही म्हणतात. मात्र प्रत्यक्षात हा किल्ला नसून राजदरबारातील समारंभ आणि उत्सवासाठी बांधलेला उंच मंच आहे. येथे दसरा, सैन्यांची पाहणी, हत्ती घोड्यांची मिरवणूक आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. या मंचावरून संपूर्ण राजवाडा परिसर नजर ठेवता येत होते. त्याच्या जवळ आहे दगडी पुष्करणी. महानवमी डिब्याजवळील दगडी पुष्करणी ही हम्पीतील अत्यंत सुंदर आणि प्रसिद्ध वास्तू आहे. चौकोनी आकाराची ही पुष्करणी सममितीय पद्धतीने कोरलेली आहे. दगडी पायऱ्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. प्राचीन काळात येथे पाणी कालव्याद्वारे आणले जायचे. असे अनेक धार्मिक विधी तसेच राजघराण्याच्या विशेष समारंभासाठी या पुष्करणीचा वापर केला जात असे. तिची अनोखी रचना आजही विजयनगर साम्राज्याच्या उत्कृष्ट जलव्यवस्थापन आणि स्थापत्यकलेची साक्ष देते. हे सगळं पाहून झाल्यानंतर आपण चाललो आहोत हजारा राम मंदिर. हे भगवान श्रीरामांना समर्पित असून ते विजयनगरच्या राजघराण्याचे खाजगी पूजास्थळ होते. हे मंदिर 15व्या शतकात बांधण्यात आले. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे भिंतीवर कोरलेले रामायणातील सुंदर प्रसंग. श्रीरामांचा वनवास, सीतेचे अपहरण, हनुमानाचा लंकेचा प्रवास आणि राम रावण युद्ध यासारखे अनेक दृश्य येथे दगडात जिवंत केले आहेत. तसेच हत्ती, घोडे, सैनिक आणि राजदरबारांच्या मिरवणुकींचीही अप्रतिम शिल्प आपल्याला इथे पाहायला मिळतात. हजारा राम हे नाव मंदिरात कोरलेल्या श्रीरामांच्या असंख्य प्रतिमा आणि रामायणातील शिल्पांमुळे पडल्याचे मानले जाते. हे मंदिर विजयनगर स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून त्याला मानलं जातं. हे मंदिर अगदी सुंदर आहे. या मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्हाला येथेच बसून या मंदिराचा आनंद घ्यावासा नक्की वाटेल. आता आपला मोर्चा वळाला होता तो कमलमठ, हत्तीशाळा आणि इथेच असलेलं रंगा मंदिर पाहण्यासाठी. चला तर. उन्हाचा तडाखा वाढत होता, त्यामुळे थोडंसं थंडगाराची गरज होती. त्यामुळे मस्तपैकी लिंबू सोडा आणि थंडगार पाण्याची बाटली घेतली आणि आम्ही निघालो ते कमलमहल पाहण्यासाठी. मित्रांनो, इथे तुम्हाला
30 रुपयाचं तिकीट काढावं लागतं. ते ऑनलाईन तुम्ही इथे काढू शकता. तिकीट काढल्यानंतर तुम्हाला प्रवेश मिळतो तो आतमध्ये, आणि हेच तिकीट तुम्हाला विठ्ठल टेम्पलला सुद्धा चालतं. त्यामुळे हे तिकीट काढायला विसरू नका. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला भलं मोठं गार्डन पाहायला भेटतो. पण पहिलं ठिकाण भेटतं ते आपल्याला कमल महल. कमल महल ज्याला चित्रंगिनी महल असे म्हणतात, विजयनगर साम्राज्यातील राजघराण्यातील महिलांसाठी बांधलेला सुंदर राजवाडा होता, ज्याची रचना उमललेल्या काळ्यासारखी होती, म्हणून त्याला कमल महल हे नाव पडले. या वास्तूमध्ये हिंदू आणि इस्लामी स्थापत्य शैलीचा सुंदर संगम पाहायला मिळतो. हा महल राजघराण्याच्या विश्रांतीसाठी आणि बैठकीसाठी वापरला जात असल्याचे मानले जाते. यानंतर आपण जाऊन पोहोचतो ते जवळच असलेल्या हत्ती शाळेपाशी. कमल महालाजवळच असलेली हत्ती शाळा ही विजयनगर साम्राज्याच्या राजशाही हत्तीसाठी बांधण्यात आली होती. या भव्य इमारतीत 11 स्वतंत्र दालने असून प्रत्येक दालनात एक हत्ती ठेवला जात असे. ही वास्तू आजही जवळपास मूळ स्वरूपात टिकून असून विजयनगर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. खरं तर हे सगळं बघताना त्यावेळचं विश्व कसे असेल हा नक्की प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. हे सगळं बघितल्यानंतर आम्ही निघालो या जवळ असलेल्या रंगमंदिराकडे. जवळच असलेलं हे रंगमंदिर ज्याला महादेव मंदिर असे म्हणतात, हे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना समर्पित आहे. 15व्या ते 16व्या शतकात विजयनगर काळात बांधण्यात आले. या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे सुमारे 3 मीटर उंचीचा हनुमानाची भव्य दगडी मूर्ती, तसेच मंदिरातील कोरीव खांबावर कृष्णलीला, विष्णूचे अवतार आणि इतर सुंदर शिल्पे पाहायला मिळतात. एका शिलालेखानुसार इथे नृत्य, गायन, वाद्यसंगीताचे कार्यक्रम आयोजित केले जात असत, म्हणून या मंदिराला रंगमंदिर असं नाव पडल्याचे मानले जाते. तर आता हे सगळं पाहिल्यानंतर दुपारचे 2 वाजले होते. खरं तर आता झाला होता भुकाचा टाईम. तर मित्रांनो, इथे जेवण कुठं चांगले मिळतंय असं जर कोणी बोललं तर मित्रांनो, तुम्हाला इथे जेवणासाठी एकदम जबरदस्त हॉटेल आहे. ते म्हणजे मँगो ट्री हॉटेल, जे कमलापूरमध्ये आहे. तर मित्रांनो, इथं तुम्हाला डिशनुसार तुम्हाला जेवणसुद्धा मिळतं आणि इथं मीलसुद्धा मिळतो. 200 रुपयामध्ये तुम्ही अनलिमिटेड जेवण जेवू शकता. आणि जर तुम्हाला असं नसलं पाहिजे तर वेगवेगळ्या भाज्यांची ऑर्डर देऊन तुम्हाला जर ऑर्डर घ्यायची असेल तर तसेसुद्धा तुम्हाला इथं सोय आहे. परंतु हे सगळ्यात बेस्ट हॉटेल आहे. तुम्ही इथं जेवणासाठी नक्की ट्राय करा. आम्ही तर आता भरपूर जेवणार आहे आणि मग पुढच्या प्रवासाला सुरू होणार आहे. जेवणाचा मस्त आनंद घेऊन आता मी निघालो होतो ते हंपीतील सर्वात महत्त्वाच्या ठिकाणी, ते म्हणजे विजय विठ्ठल मंदिराला. या मंदिराला जाण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिक बसचा उपयोग करायला लागतो. इथे तुम्हाला तिकीट काढावं लागते. तिकीट साधारण 30 रुपये इतके तिकीट आहे आणि तुम्ही या गाडीमध्ये बसून साधारण 1 किलोमीटर अंतर या मंदिराचं आहे. परंतु जाताना मात्र तुम्हाला या गाडीचा आनंद घेता येतो. त्याचबरोबर आजूबाजूला असलेली शिल्पकला तुम्हाला पाहता येते. आपण जाऊन पोचतो ते खरं तर या मंदिराच्या अगदी जवळ. उतरल्याच आपल्याला समोरच पाहायला भेटतो तो भला मोठा हा छानसा कळस. हंपीतील विजया विठ्ठल मंदिर हे विजयनगर साम्राज्याच्या स्थापत्यकलेचा सर्वोच्च नमुना मानला जातो. हे मंदिर भगवान विठ्ठल म्हणजे विष्णूचा एक अवतार यांना समर्पित केला आहे. मंदिराचे बांधकाम देवराय दुसरा यांच्या काळात सुरू झाले आणि सम्राट कृष्णदेवराय यांच्या कारकिर्दीत त्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. हे मंदिर तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेले असून आज हे हंपीतील सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणून आकर्षण म्हणून आहे. याच मंदिराच्या मध्यभागी आहे हा दगडी रथ. हंपीतील दगडी रथ हा भारतातील सर्वात प्रसिद्ध शिलांपैकी एक आहे. अनेकांना तो रथ वाटतो, पण प्रत्यक्षात तो गरुडाचे मंदिर आहे. गरुड हा भगवान विष्णूचं वाहन असल्यामुळे येथे गरुडाची मूर्ती स्थापित होती. हा रथ अनेक दगडी तुकडे जोडून तयार करण्यात आला आहे. तो एकाच दगडातून कोरलेला नाही. सुरुवातीला रथासमोर दगडी घोडे होते, पण आक्रमणात ते नष्ट झाले. आज दिसणारे दगडी हत्ती नंतर बनवण्यात आलेले आहे. याच विठ्ठल मंदिरामध्ये 56 संगीत खांब आहे. हे जगप्रसिद्ध आहेत. प्रत्येक मुख्य खांबाभोवती लहान खांब असून त्यांना हलका स्पर्श केल्यास वेगवेगळ्या स्वरांसारखा ध्वनी निर्माण होत असतो. पूर्वी पर्यटक हे खांब वाजवत असत, मात्र नुकसान होऊ लागल्याने आता त्यांना स्पर्श करण्यास सक्ती बंदी आहे. या ठिकाणचा एक इतिहासही सांगितला जातो. विठ्ठलाची मूर्ती गेली कुठे? आज मंदिराच्या गर्भगृहात विठ्ठलाची मूर्ती नाहीये.
इसवी सन 1565 मध्ये तळीकोटच्या युद्धानंतर विजयनगर साम्राज्याचा पराभव झाला आणि हंपीवर मोठ्या प्रमाणात लूट विध्वंस झाला. त्यानंतर मूळ मूर्ती गर्भगृहातून हटवण्यात आली आणि मंदिर ओसाड झाले. विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरचीच होती का, याबाबत दोन मते प्रचलित आहे. लोक परंपरेनुसार विजयनगरचा राजा कृष्णदेवराय यांनी पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती हंपीत आणली होती. नंतर संत भानुदास महाराज यांनी ती पुन्हा पंढरपूरला नेण्याची कथा वारकरी परंपरेमध्ये प्रसिद्ध आहे. तर इतिहासकारांच्या मते पुरातत्वीय पुरावा उपलब्ध नाही, मात्र विजया विठ्ठल मंदिरात विठ्ठलाची मूर्ती होती आणि नंतर ती तिथे राहिली नाही हे निश्चित मानले जाते. हंपी फिरत असताना कधी संध्याकाळ होती हे कळतच नाही. मातंग हिलवरून दिसणारा सूर्यास्त हंपीतील सर्वात सुंदर अनुभवापैकी एक मानला जातो. मावळत्या सूर्याच्या सोनेरी किरणांमध्ये विरूपक्ष मंदिराचा उंच गोपुरम, तुंगभद्रा नदी आणि संपूर्ण हंपीचे अवशेष अतिशय मोहक दिसतात. फोटोग्राफी आणि ड्रोनशिवाय नैसर्गिक विहंगम दृश्य अनुभवण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण मानलं जातं. इथून तुम्ही खरं तर एक असा अनुभव घेऊ शकता जसा तुम्ही एका विमान प्रवास करताना घेतात तसा. इथे अनेक फोटोग्राफर्स लोक यावेळेस इथे जमा होतात आणि हा आनंद त्यांच्या डोळ्यामध्ये साठवून घेतात. हे सगळं पाहिल्यानंतर आपण विरूपाक्ष मंदिराच्या जवळच असलेल्या हंपीमध्ये लोकल मार्केट फिरू शकता. या लोकल मार्केटमध्ये तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू तुम्ही इथनं परचेस करू शकता. खरं तर खूप छोटंसं असलेलं हे मार्केट खूप महत्त्वाचं आहे, कारण की कधीकाळी याच हंपीच्या मार्केटला खूप मोठा इतिहास होता. विरूपाक्ष मंदिरासमोर हंपी बाजार, ज्याला विरूपाक्ष बाजार असे म्हणतात, हा विजयनगर साम्राज्यातील सर्वात मोठा आणि श्रीमंत बाजारापैकी एक होता. हा बाजार 1 किलोमीटर लांब असून येथे पूर्वी हिऱ्यांची, मोत्यांची, सोने चांदीची, रेशमी वस्त्रांची, मसाल्यांची तसेच घोड्यांची खरेदी विक्री होत असे. येथे परदेशी व्यापारीही येथे व्यापारासाठी येत असत. आज या बाजारातील दगडी मंडप अवशेष विजयनगर साम्राज्याच्या समृद्ध व्यापाराची साक्ष देत आहे. हे सगळं बाजार आपण बघून झाल्यानंतर इथं असलेले थोडेसं लोकल फूड सुद्धा तुम्ही अनुभव घ्या. मस्तपैकी गरम गरम भजी आणि त्याबरोबर असलेली साऊथ इंडियन सारखी चटणी तुम्ही नक्की टेस्ट करा. आम्ही तर टेस्ट केलीच आणि खूप आवडली सुद्धा. तर मित्रांनो, आत्ता झालेली संध्याकाळ, त्यामुळं आम्ही चाललो आहे आता रूमवरती. तर सांगायचं राहिलंच की तुम्ही या हंपीमध्ये म्हणजे ज्या मंदिराजवळ असलेल्या रूम घेतल्या तर 1,500 रुपयापासून तर 2,000 रुपयापर्यंत तुम्हाला इथे रूम मिळून जातात. जर तुम्हाला याच्यापेक्षाही चांगल्या रूम हव्या असेल आणि कमी पैशामध्ये हव्या असेल तर तुम्ही न्यू हंपीमध्ये जाऊन तुम्ही त्या रूम तिथेही घेऊ शकता. तिथली प्राईज आहे 1,000 रुपयापासून तर 3,000 रुपयापर्यंत तुम्हाला तिथं चांगल्या पद्धतीच्या रूम तुम्हाला तिथे मिळून जातील. तर मित्रांनो, आता आपण साऊथ हंपीमधील जवळपास सर्व ऐतिहासिक आणि भव्य स्थळांचा प्रवास पूर्ण केला आहे. फक्त एक शेवटचं आणि अतिशय सुंदर असं शिवमंदिर पाहायचं बाकी आहे. ते पाहिल्यानंतर आपण सुरू करणार आहोत आपला हंपी सफरचा दुसरा आणि तितकाच रोमांचक टप्पा. कारण आता आपण जाणार आहोत नॉर्थ हंपीकडे. येथे तुम्हाला इतिहासासोबतच निसर्गाचेही अप्रतिम असं रूप पाहायला मिळणार आहे. उंच डोंगर, शांत तलाव, रामायणाशी जोडलेली पवित्र ठिकाणं, प्राचीन किल्ले आणि भन्नाट कोरकल राईट असा वेगळा अनुभव इथे तुमची वाट पाहत आहे. याच कारणामुळं आम्ही आमच्या हंपी ट्रिपचा दुसरा दिवस खास नॉर्थ हंपीसाठी राखून ठेवला आहे. पण त्याआधी चला पाहूया हे सुंदर आणि प्राचीन शिवमंदिर आणि मग सुरू करूया आपल्या नॉर्थ हंपी एक्सप्लोर करण्याचा एक नवीन अविस्मरणीय सफर. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत अंडरग्राऊंड शिव टेम्पलला. हे मंदिर हंपीतील सर्वात रहस्यमय मंदिरापैकी एक मानले जाते. मंदिराचा बराचसा भाग हा जमिनीच्या पातळीखाली असल्यामुळे वर्षभर इथं पाणी साचलेलं असते. त्यामुळे मंदिराच्या गर्भगृहात जाण्यासाठी अनेकदा पाण्यातून चालत जावं लागतं. हे मंदिर भगवान शिवला समर्पित असून विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधण्यात आले. मंदिराची दगडी रचना, विशाल खांब आणि शांत वातावरण पर्यटकांना वेगळाच अनुभव देते. पाणी कायम राहण्यामागे भूजलाचा नैसर्गिक झरा असल्याचंही मानले जाते.
हे मंदिर इतर मंदिरांपेक्षा प्रसिद्ध नसले तरी इतिहासप्रेमी आणि छायाचित्रणकारांसाठी हे एक खास आकर्षक आहे. पाण्यात उमटणारे दगडी खांबाचे प्रतिबिंब या मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलवते. चला तर मग आता आपण निघालो आहोत नॉर्थ हम्पीच्या दिशेने. साऊथ हम्पीमधून नॉर्थ हम्पीकडे जाताना आपल्याला तुंगभद्रा नदीवरील हा विशाल पूल ओलांडावा लागतो. हा पूल पार करताना दोन्ही बाजूंना दिसणारी तुंगभद्रा नदी आणि आजूबाजूला पसरलेले प्रचंड दगड, हिरवगार निसर्ग आणि शांत वातावरण मन अगदी प्रसन्न करून टाकतं. प्रवासाचा हा छोटासा टप्पाही एक सुंदर अनुभव देऊन जातं. हा निसर्गरम्य मार्ग पार केल्यानंतर आपण पोहोचतो नॉर्थ हम्पीमधील पहिल्या आणि अत्यंत पवित्र अशा पंपा सरोवर येथे. पंपा सरोवर हे भारतातील अत्यंत पवित्र सरोवरांपैकी एक मानले जाते. रामायणानुसार भगवान श्रीराम शबरीला भेटल्यानंतर या परिसरात आले होते. सरोवराच्या काठावर सुंदर मंदिर आणि शांत वातावरण आहे. कमळांनी सजलेलं हे सरोवर भक्त आणि पर्यटकांना आकर्षित करते. याच पंपा सरोवरच्या बाजूलाच आपल्याला पाहायला भेटते ते म्हणजे महालक्ष्मी मंदिर, त्याच्या जवळ असलेलं शिव मंदिर आणि त्याच्या बाजूला असलेली शबरीची गुफा. हे सुद्धा आपण या पंपा सरोवरला आल्यानंतर पाहू शकतो. त्यानंतर आपण जाऊन पोचतो ते या ठिकाणी असलेल्या व्ह्यू पॉईंटला. या व्ह्यू पॉईंटवरनं मस्तपैकी छान तुम्ही सनसेट बघू शकता आणि पंपा सरोवरवरती पडलेलं अक्षरशः प्रतिबिंब यामध्ये पाहू शकता. यानंतर आपण चाललो आहोत दुर्गा टेम्पल पाहायला. दुर्गा टेम्पल पाहायला गेल्यानंतर आपल्याला अनेक ठिकाणे इथे पाहता येतात, यामध्ये पुष्करणी, वाले गुफा, आनेगुंडी किल्ला, त्याचबरोबर 12 ज्योतिर्लिंग अशी अनेक ठिकाणं तुम्ही एकाच वेळी या ठिकाणी पाहू शकता. आता आपण प्रथम दुर्गा टेम्पलला जाऊया. या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला अशा थोड्या पायऱ्या चढाव्या लागतात आणि तिथं पोचल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदाच हनुमान रायाचं दर्शन घ्यायचं आणि तिथून पुढं आपण जाऊन पोचतो ते दुर्गा टेम्पलला. दुर्गा टेम्पलचं आता काही जीर्णोद्धाराचं काम चालू आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी असलेल्या एका छोट्याशा मंदिरामध्ये दुर्गादेवीचं दर्शन घेतलं आणि बाहेर निघालो. बाहेर निघाल्यानंतर तुम्हाला इथे काही महाप्रसादाचं दालन पाहायला भेटेल. यामध्ये तुम्ही येथे महाप्रसाद घेऊ शकता. इथे तुम्हाला जेवणाची सोयसुद्धा केलेली आहे. दुपारी 12:30 ते संध्याकाळी 3:30 वाजल्यापर्यंत तुम्ही येथे महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता. विना मोबदला हा प्रसाद घेऊ शकता. आम्ही सुद्धा घेतला आणि घेतल्यानंतर आम्ही आता आनेगुंडी किल्ला पाहण्यासाठी चाललो आहोत. या किल्ल्यामध्ये पोचल्यानंतर तुम्हाला खरं तर इथले सगळे अवशेष हे पडलेले पाहायला मिळतात. पहिल्यांदा गेल्यानंतर तुम्हाला पुष्करणी पाहायला मिळते. पुष्करणीनंतर 12 ज्योतिर्लिंग, त्यानंतर ही गुफा तुम्ही इथे पाहू शकता. किल्ला एकदम छोटासा आहे, त्यामुळे पटकन फिरून तुम्ही हा पाहून येऊ शकता. त्यानंतर आम्ही थेट पोचलो ते म्हणजे इथे असलेलं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण, ते म्हणजे कोरेगल राईड. तर मित्रांनो, कोरेगल राईड करण्यासाठी तुम्ही इथे येऊ शकता. कोरेगल राईड करण्यासाठी तुम्हाला प्रत्येकी 600 ते 700 रुपये द्यावं लागते. परंतु आम्ही दोघंच असल्यामुळे इथे असलेल्या पर्यटनाची संख्या खूप कमी होते, त्यामुळे आम्ही खरं तर इथे 2 प्रकारच्या राईड्स तुम्हाला पाहायला मिळतात, एक शॉर्ट राईड आणि एक लॉंग राईड. आम्ही लॉंग राईड घेतली, तीसुद्धा 2000 रुपयामध्ये. लॉंग राईडमध्ये तुम्हाला ते भरपूर म्हणजे साधारण 1 किलोमीटरपर्यंत घेऊन जातात आणि मस्तपैकी तुम्हाला तिथे असलेला परिसरसुद्धा दाखवतात. तर आम्ही लॉंग राईड घेतली आणि खरं तर खूप भारी वाटलं आणि पैसे दिले याचं वसूलसुद्धा झालं असं वाटतं. तुम्हाला जर करायचे असेल तर तुम्ही नक्कीच निगोशिएबल करून इथे ते राईड करू शकता. यानंतर आपण चाललो आहोत सगळ्यात महत्त्वाच्या ठिकाणी, ते म्हणजे अंजनाद्री पर्वताला. या ठिकाणचा संध्याकाळचा सनसेट हा प्रत्येक पर्यटकांना पाहावासा असा आहे, त्यामुळे प्रत्येक पर्यटन यावेळेस या अंजनाद्री पर्वतावरती आपली हजेरी लावतातच. चला तर मग आपण सुद्धा त्या ठिकाणी जाऊया. अंजनाद्री हिल ही हनुमानाची जन्मस्थळ मानले जाते. रामायणातील किष्किंधा प्रदेशाचा हा महत्त्वाचा भाग आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे तुम्हाला 575 पायऱ्या चढाव्या लागतात. माथ्यावरून तुंगभद्रा नदी आणि आनेगुंड गाव आणि सानापूर तलाव आणि हम्पीचा विस्तीर्ण परिसर दिसतो. सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी हे ठिकाण अत्यंत लोकप्रिय मानलं जातं. तर मित्रांनो, आजचा आपला हम्पी सफरचा हा भाग इथेच संपतो.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कोणतं ठिकाण सर्वात जास्त आवडलं आणि आमच्या ब्लॉगबद्दल तुमचं मत काय हे नक्की कमेंट करून सांगा। तुमच्या प्रत्येक कमेंट आम्ही वाचतो आणि त्यातूनच आणखी चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न मी करतो। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर दत्ता म्हाळसकर व्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन जागेवरती। तोपर्यंत बाय बाय।